आता मेल्टिंग पॉइंट घेतोय. तर जर का आले ना मोबाईल आणि मी दोघं सगळं जमवू. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगवर. आणि आता लेक्चर संपलेले, आता लेक्चर संपून परत प्रोजेक्टवर काम करण्यासाठी चाललोय. तर आजची मजा मस्ती तुम्हाला दाखवतो. काहीतरी करायचं. आणि आता आम्ही इथे ना स्टरिंग करतो. सर काय आलेलं नाही अजून. स्टरिंग चालू. दोन तास 30 तास याला स्टर करायचं, त्याच्यानंतर तो प्रोडक्ट येणार आहे आमचं. पहा मग किती कष्ट आहे. तर जर का आले ना मोबाईल आणि मी दोघं सगळं जमवू. आणि इथं आमची स्टरिंग करायची स्टाईल पाहिजे का, आता डायरेक्ट दोन प्रोडक्ट आणू राहिली. करायचं की फोनमध्येच ठेवतो, डिलीट करतो. फोनमध्येच ठेव. आनंद काय घेऊ राहिले? बेन्झल सायनाइड. नंतर पठायला पाहिजे, कमी करते. आमच्या लॅबचा हा हे दृश्य आहे जिथं सगळे मन लावून प्रॅक्टिकल करताय. माझी ही जागा आहे. येईन ना लवकरच येईन. हे वैभव, आणि हा माझा आहे ना प्रोडक्ट आलेला आहे. इथं मग वॉटर बाथ लावलेला आहे. बाकीचे सगळे स्टरिंग करून राहिले अजून. माझा प्रोडक्ट एकदम परफेक्ट आलेला आहे. काही असू प्रॅक्टिकलमध्ये एकदम परफेक्ट असा माणसाने. इथं सगळ्यांची स्टरिंग आणि ते चालू आहे. तर याचा हा प्रोडक्ट आणि TLC घेणं खूप गरजेचं आहे. हे आमचे लखन भाऊ आता आपण हे प्रॅक्टिकल केलेले, त्याचं रिक्रिस्टलायझेशन करायचं आहे. पण लॅबमध्ये आपलं काय अवेलेबल नाही. आपलं काय अवेलेबल नाही आपल्या लॅबमध्ये रिक्रिस्टलायझेशनसाठी इथेनॉल अवेलेबल आहे. तुम्ही ते करू शकता. सगळं काय अवेलेबल आहे. तुम्हाला येत नाही ते सांगा. कसं करायचं रिक्रिस्टलायझेशन? प्रोडक्ट घ्या, प्रोडक्टला इथेनॉलची वॉशिंग द्या, ओके होऊन जाईल. चला आता आमच्या लखन भाऊनी सांगितलेलं आहे रिक्रिस्टलायझेशन कसं करायचं. तर 5-10 मिनिटं रिक्रिस्टलायझेशन करू. पण लखन भाऊ तुमच्या माझ्यासाठी सांगतो, मी इथेनॉल सगळीकडे पाहिलं नाही. इथेनॉल अवेलेबल नाही. खालून आणावं लागेल, खाली जायला टंगडीत आणि जावं लागेल. त्याच्यामुळं कटाळीवर राहील मला. मग एक काम करू ना, करायची पण काही गरज नाही. डायरेक्ट प्रोडक्टचा TLC घेऊन टाका ना. तो तोंड घेतो ना. आनंद दादा आहे ना आमची, एकदम मस्तपैकी डॉट देऊ राहील ते याच्यावर. दे बरं आनंद परत एक. अजय भाऊ त्यांना हेल्प करताना. वा, थांब ना. जादू कशी अशी भिंगती. एक नंबर मस्त पैकी जादू. याच्यात टेस्ट ट्यूब ठेवायची आणि शेक करायचं. असं भिंगून शेक करावं लागतं. इथं हे हँडल आहे भिंगवण्यासाठी. असं याला आणि इथं आमचा आता मेल्टिंग पॉईंट चाललेला आहे. थोडं नीट पकडते. आणि आमचे बंधू विक्रांत साहेब शिकवत आहे. आपण आता मेल्टिंग पॉईंट घेतोय. मेल्टिंग पॉईंट घेतोय. तसं नवीनच येतो, पण मग शिकतोय हळूहळू. ओके. TLC पण शिकवली मी आता हे शिकवतोय. शिकल तो हळूहळू. आपल्याला TLC घ्यायची.
त्याने घेतली आहे पण ठीक आहे पहिलाच प्रयत्न आहे पण तरी चांगलं आहे. अरे ठीक आहे एवढं काही खराब नाही आली चांगली आहे. शिक्षण आता हा मेल्टिंग पॉईंट घेणार आहे व्यवस्थित एकदम ठीक आहे. सगळं प्रोडक्ट झालं का मेल्ट मग तुम्ही मला दाखवतो. ओके